अधिकारी आले होते, त्यांच्यासोबत काजळाचे ज्येष्ठ सहकारी. काय नाव तुमचं? यांची काय अडचण आपण समजून घेऊया. आम्ही आत्ताच अधिकाऱ्यांची भेट घेतो, समाजकल्याण अधिकाऱ्यांची. भरतजी, तुमची काय अडचण ते सांगा. साहेब, काम धंदा नाही, काही नाही, थोडी बहुत शेती शासनाची भेटते ते आम्हाला मिळवून द्या. आम्ही आभारी आहोत तुमचे. आता एक विषय असा आहे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब आणि उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या सरकारने एक निर्णय घेतला होता की जे मागासवर्गीय समाजातले जे वेगवेगळे घटक आहे यांच्याकरता 2 एकर जमीन देण्याचा जे अधिकार होता आणि बागायत पण जमिनीचा देण्याचा अधिकार होता. पण याच्यामध्ये आता भानगड अशी झालेली आहे, जोपर्यंत शासन गावात जमीन खरेदी करत नाही तोपर्यंत मागासवर्गीय समाजाला कोणत्याही घटकाला ती जमीन मिळत नाही. त्यामुळे आता गावातल्या लोकांनी जमीन शोधून काढायची, मग शासनाला कळवायची, शासन येऊन तिथं खरेदी करेल. हा निर्णय चुकीचा आहे. आमचं म्हणणं आहे, शासनाने जमीन खरेदी करायची आहे आणि त्या ठिकाणी ड्रॉ काढून जी जमीन देत आहेत ही पद्धत योग्य आहे. पण जमीन खरेदी होणार, मग शेतकऱ्याला जमीन भेटणार, याच्यामध्ये ते खूपच वेळ जाईल ना. त्यापेक्षा सरकारने याचा निर्णय बदलावा. यासाठी सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांमार्फत हा निर्णय बदलून तातडीने हा निर्णय घेण्यासाठी गायरान हक्काच्या जी जमीन असेल किंवा जे सामाजिक न्यायामार्फत जे मागासवर्गीय बांधवांना जमीन देता येईल त्याचा जर निर्णय घेतला तर गावागावातील एक प्रश्न ती तातडी सुटतील हीच अपेक्षा आहे. मी या विषयावर त्या अधिकाऱ्यांना बोललो, त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि यात यांना जमीन देण्याचा मार्ग मोकळा होणारच आहे असं अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर त्याबद्दल धन्यवाद. जय महाराज.